नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। आज या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की ई-केवायसी न केल्यामुळे कोणता फायदा किंवा नुकसान होऊ शकतो ते बघा। जर तुमचे पैसे अजून आले नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे। ई-केवायसी करण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणीला मुदतवाढ मिळाली आहे। त्या मुदतीच्या आधी आपण ई-केवायसी केली पाहिजे। ई-केवायसी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघू। ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला मुदतवाढ मिळाली। ज्या महिलांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांच्या प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत त्यांच्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे। रखडलेले हप्ते आणि 4,500 रुपये म्हणजे 450 रुपये अनेक महिलांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते ई-केवायसी किंवा तांत्रिक कारणामुळे रखडलेले होते। अशा पात्र महिलांना आता 3 महिन्याचे एकत्रित म्हणजे 4,500 रुपये मिळणार आहेत। ज्यांचे हप्ते नियमित येत आहेत त्यांना फरवरीचा हप्ता 1,500 रुपये याप्रमाणे मिळेल। 3 नंबर, ई-केवायसी करताना अनेक महिलांनी सरकारी कर्मचारी आहे का किंवा इतर योजनेचा लाभ घेत आहे का अशा प्रश्नाची चुकीची उत्तरे दिली होती, ज्यामुळे त्यांचे नाव अपात्र यादीत गेले। आता पोर्टलवर ही चूक सुधारण्यासाठी नवी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे। कुठे करायचे ई-केवायसी, कोण्या लिंकवर करायचे ते बघू। तर ई-केवायसी करण्याची लिंक आहे ladkibahin.maharashtra.government.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता। या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करायची आहे। 4. अंगणवाडी सेविकेमार्फत पडताळणी। ई-केवायसी केल्यानंतर ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहे किंवा ज्यांनी ई-केवायसी करूनही पैसे आलेले नाहीत अशा महिलांची आता अंगणवाडी सेविकेमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे। विशेषतः आपल्या जिल्ह्यात, तुमच्या जिल्ह्यात माहीत नाही पण धुळे, पुणे, अमरावती यासारख्या जिल्ह्यात ही मोहीम वेगाने सुरू आहे। म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आवर्जून सांगणे आहे की 31 मार्च पूर्वी तुम्ही ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी केली नाही तर तुमचे पैसे येऊ शकत नाही। जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर तातडीने तुमची बँक आधारशी लिंक आहे का याची तपासणी करा आणि 31 मार्चच्या आधी ई-केवायसी पूर्ण करा। अशा प्रकारे लाडक्या बहिणीच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।